सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। खूप दिवसापासून लाईव्ह नव्हते मी, तर आज येण्याचं कारण हे सांगते। जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध। आंबेडकरी समाजाने आता जागृत झालं पाहिजे, कोण आपलं आणि कोण दुसरं हे लक्षात आलं पाहिजे। हे फक्त काय होतंय, पक्ष राजकारण याच्यामध्ये आपल्याला गुरफटलं गेलेलं आहे। संविधानाचा डांगोडा पिटायचा, संविधान धोक्यात आहे, असं आहे तसं आहे, आणि आपल्याला हुरळून द्यायचं। पण त्यांनी जो आज कृत्य केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। त्यांना जर बाबासाहेब कळत नाही की आपण काय करत आहोत, तुम्हाला कोण पुढे करतं? बाबासाहेबांचा फोटो जर तुम्हाला कळत नाही की बाबासाहेबांचा फोटो आहे त्याच्यामध्ये आणि तो फाडला जातोय, मनुस्मृती आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे, कारण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, आमचा विषय तिथं संपलेला आहे। आम्हाला मनुस्मृतीशी घेणं देणं नाही। ते मनुस्मृतीवरती संविधान चालत नाही किंवा संविधानावरती देश चालतो, आणि त्या संविधानामुळे आज आम्ही सेफ आहोत, आज बोलू शकतोय, भांडू शकतो आणि दोन शब्द उत्तरही देऊ शकतो। तर ज्या बाबासाहेबांचा फोटो जर फाडला जात असेल तर याच्यापेक्षा म्हणजे बाबच नाही असू शकत। अरे आज बाबासाहेबांमुळे आज आपण जितेंद्र आव्हाड आपण खासदार, आमदार, मंत्री झालो, आणि तुम्हाला ती भान का नाही राहते? आंदोलनं करताय तुम्ही, परंतु का करताय? आपण बुद्धी गहाण ठेवलंय का? हे करत असताना का डोक्यावर पडलात आपण? चुकीच्या गोष्टी करू नका आव्हाड साहेब, साहेब म्हणायला, कारण बाबासाहेबच आमचे, फक्त एकच साहेब, बाबासाहेब। आज तुम्ही जे थाटामाटात मस्त मंत्रीपद हे करताय, खासदार आमदार होताय, हे कोणामुळे? बाबासाहेबांमुळे। आणि बाबासाहेबांचा जर फोटो जाळत असेल, फाडत असेल, तर मग तुम्ही काय करताय? चुकीची गोष्ट आली, आंबेडकरी समाजाच्या रोषाला तुम्ही बळी, म्हणजे बाबासाहेबांचं जे अस्तित्व आहे आणि त्यांच्यामुळेच आज आंबेडकरी समाज आहे, आणि तुम्ही आज भावना दुखवल्यात आमच्या। आम्हाला राजकारण, पक्ष याच्याशी घेणं देणं नाहीये। राजकारण म्हणून बाबासाहेब नाहीये किंवा पक्ष म्हणून नाहीये। संविधान पहिला जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तेव्हाही भारत देश त्यांच्यावरतीच चालला। आजही भारत देश बाबासाहेबांच्या संविधानामुळे चालतोय, आणि शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या संविधान कोणाच्या बापाची ताकद नाहीये, कोणाच्या बापाची ताकद नाही की बाबासाहेबांचं संविधान बदलू शकेल। अजून माईकालाल पैदाच नाही झालेला आहे की बाबासाहेबांचं संविधान बदलायचं। तर ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका, कारण आता काय झालेलं आहे, तुमच्या खुर्च्या जायला लागल्या, त्याच्यामुळे तुम्ही आता कुठला तरी आसरा घ्यावा लागेल, काहीतरी एक वीक पॉईंट काढायचा म्हणून तुम्ही संविधान मध्ये घेता। इथून मागे एवढी संविधान किंवा बाबासाहेबांची पायमल्ली झाली तेव्हा कुठे गेले होते? तेव्हा बाबासाहेबांचा अपमान कोण करत होतं? ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे आपल्या। कुठे काही हे नाही, आपण काही बांगड्या भरलेल्या नाहीत आमच्या समस्त आंबेडकरी समाजाने की बाबासाहेबांचा अपमान होणार आणि आम्ही गप्प बसणार। बाबासाहेबांच्या बद्दल बोललं होतं वंदना भोसलेला, अजूनही बघा, विचारा तिला काय झालं होतं, तर ती बारी येऊन देऊ नका। चुकीची गोष्ट केलेली आहे, आणि एक भीमाची लेक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करते की नक्कीच लक्षात ठेवायचं, आपण वाहवत जातोय की बघायचं, कारण अस्मितेचा प्रश्न येतो आमचा बाबासाहेब म्हटल्यानंतर। तर ह्या गोष्टी थोड्या जाणीवपूर्वक करत आहात की कोणाच्या पक्षाच्या मागे, तर आम्हाला पक्षाचे काय घेणं देणं नाही आणि राजकारण्याशी घेणं देणं नाही। आम्हाला फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि ते कसं सेफ ठेवायचं, आणि जो कोणी विरोध करत असेल त्याला कसा धडा शिकवायचा, ते आम्ही चांगलंच ओळखून आहोत आणि आहे। असं नाही की आम्ही विसरलोय काही, सगळ्या गोष्टी ठीक होणार, परंतु काय होतं, काही गोष्टी शांततेने सांगावं लागतात। तर काही विद्रोह व्हायला नको, एवढं लक्षात ठेवावं।
आणि परत अशा चुका करू नये. आणि या चुकीला म्हणजे माफी देणारच नाही आंबेडकरी समाज. आंबेडकरी समाजाने तीव्र निषेधही केलेले आहेत, पण कारवाई झाली पाहिजे, यांना धडा शिकवला गेला पाहिजे हीच विनंती करते आणि थांबते. बोलण्यासाठी खूप आहे. जितेंद्र आव्हाड, आपण खूप वयाने मानाने खूप मोठे आहात. एक मी सर्वसामान्य बाबासाहेबांची लेक आहे, परंतु बाबासाहेबांचा विषय जेव्हा येतो तेव्हा मी मग कोणाचंही ऐकत नाही. मग तुमचे मुख्यमंत्री येऊ द्या, पंतप्रधान येऊ द्या, मला घेणं देणं नाही त्यांचं. कोणी येऊ द्या, बाबासाहेब आमचा काळजाचा विषय असतो. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, कोणत्याही राजकारणाने येण्याची कुठलीही अशी चुकी करायचीच नाही. बाबासाहेबांना कुठेही अपमान होऊ द्या, आम्ही सहन करणार नाही. आणि त्याला तसंच प्रकारे उत्तरही दिलं जाईल, याची दक्षता घ्यावी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.